नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानाचा गती व गतीचे प्रकार या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. तुम्ही पाहतच असाल रस्त्याने जाणाऱ्या येणारी वाहने. कधी आपण बसची वाट बघत बसलो तर रस्त्याने सगळी वाहने पळताना दिसतात, किंवा आपण जर गाडीत असलो तर बाजूची झाडे मागे मागे जाताना पळणारी झाडे दिसतात. याचाच अर्थ काय आहे? तर वस्तू गतिमान आहे. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय, आणि गतिमान वस्तूंचे सतत विस्थापन होत असते. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती म्हणतात. या गतीचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे रेषीय गती. यालाच म्हणतात लिनियर मोशन. तुम्ही रेल्वेगाडी व रस्त्यावरून जाणारी येणारी जी गतिमान वाहने पाहिली असतील ती एका सरळ रेषेत किंवा सरळ दिशेने येत असतात. यावरूनच एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती ही रेषीय गती असते. तसेच या रेषीय गतीचे दोन प्रकार असतात. जर तुम्ही संचलन करणारे सैनिक पाहिले असतील तर या सैनिकांची गती एकसारखी असते, त्यात थोडाही फरक नसतो. म्हणून या गतीला, सैनिकांच्या एकसारख्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. तसंच आपण दुसरं उदाहरण पाहिलं तर घसरगुंडीवरून घसरणारी मुलं ही एका सरळ रेषेत येत असतात, परंतु त्यांचा खाली येण्याचा वेग यामध्ये बदल होत असतो, गतीमध्ये बदल होत असतो. म्हणूनच या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात. आता मुलांनो, विमानाची गती कोणती असेल आणि बंदुकीतून सुटणारी गोळी याची गती कोणती असेल हे ओळखा पाहू. रेषीय एकसमान गती म्हणजे एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखे असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. रेषीय असमान गती म्हणजे एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. आता नैक रेषीय गतीचा दुसरा प्रकार पाहूया. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती म्हणतात. उदाहरणार्थ, झोपाळ्यावर खेळणारी मुले तुम्ही पाहिली असतील. ही मुले झोपाळ्यावर या हेलकाव्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे येत असताना त्यामध्ये एकसारखी गती आपणास दिसते. या हेलकाव्यालाच आंदोलित गती असे म्हणतात. हीच गती आपल्याला आणखी घड्याळाचा फिरणारा लंबक किंवा पक्ष्यांची होणारी हालचाल, शिवण यंत्र चालू असेल तर सुईची होणारी हालचाल, किंवा ढोल किंवा तबला यांचा कंप पावणारे हे जे पडदे, किंवा सतारची तार छेडली असता किंवा वीणेची तार छेडली असता त्यात होणारी कंपने, ही देखील आंदोलित गतीचीच उदाहरणे आहेत. म्हणजेच आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. आता काही उदाहरणे पाहूया आपण. घड्याळाचे काटे फिरताना पाहिलेत, किंवा पंखा फिरताना पाहिला असेल, किंवा आकाश पाळणा, मेरी गो राऊंड, हे सगळे वर्तुळाकार गतीने फिरत असतात. मग वर्तुळाकार गतीने फिरणाऱ्या, वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. या काही वस्तू या ठराविक या आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांवरून आपल्याला असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो,
किंवा तो मेरी गो राऊंड असो, तो देखील आपली एक फेरी ठराविक वेळेतच पूर्ण करतो. म्हणूनच ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. बागेत खेळणारी मुले किंवा फुलपाखरांमध्ये धावणारी मुले किंवा उडणारं फुलपाखरू हे देखील तुम्ही पाहिलं असेल. यांच्या गतीचे निरीक्षण केले असता ही या गतीला कुठलीही दिशा नसते, निश्चित दिशा नसते. म्हणूनच ज्या गतीची दिशा व चाल सतत बदल होत असतो, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. अशीच यादृच्छिक गती अजून कोणाकोणामध्ये दिसते तर रांगणारे बाळ, भटकणारी जनावरे किंवा फुटबॉलचा खेळ खेळणारी मुले, इतर कोणताही खेळ खेळणारी मुले, यामध्ये आपल्याला यादृच्छिक गती दिसते. चाल, स्पीड. चाल म्हणजे काय ते आपण पाहूया. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. मग चाल कशी काढली जाते? तर चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. चालीचे एकक आहे किलोमीटर तास किंवा मीटर पर सेकंद. या गुणोत्तरावरून उदाहरण घेतलं असता एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते, तर बस 1 तासात किती अंतर पार करते? आता हे उदाहरण आपण आत्ता दिलेल्या सूत्रानुसार गुणोत्तर करून काढू शकतो. बघा मग करून. धन्यवाद.